हिजाब बंदीला काही विद्यार्थिनींनी दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टानं आता फेटाळून लावलेलं आहे। मुंबईतल्या चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजनं ड्रेस कोडद्वारे हिजाब बंदी आणलेली होती। 9 विद्यार्थिनींनी या हिजाब बंदीला कोर्टात आव्हान दिलेलं होतं। हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा याचिकेद्वारे त्यांनी दावा देखील केलेला होता। याचिकेतल्या आरोपांचं कॉलेजनं हायकोर्टामध्ये आपली बाजू मांडत जोरदार खंडन केलं होतं। त्यानंतर आता हायकोर्टानं या 9 विद्यार्थिनींची याचिका फेटाळून लावलेली आहे। कुठल्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही असा दावा कॉलेजनं आता कोर्टात केलाय। यावर याचिकाकर्त्यांच्या पालकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आचार्य मराठे महाविद्यालयानं हिजाब बंदी संदर्भात जी हायकोर्टात याचिका दाखल केली होती ती याचिका कोर्टानं फेटाळली आहे। त्यामुळे कॉलेजचा नियम आता सर्व विद्यार्थ्यांना लागू राहील। ज्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती त्यांचे काही नातेवाईक आपल्यासोबत आहेत। आतिक, जे स्वतः एक विधी शाखेचे विद्यार्थी आहेत, लॉ शाखेचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला कायदा व्यवस्थित कळतो, कशा पद्धतीनं तुम्ही हे आव्हान दिलं होतं आणि या निकालाकडे कसं बघताय? आमचा जे क्वेश्चन होता ते आमची डिमांड जे होती ते आर्टिकल 19, आर्टिकल 21 फ्रीडम ऑफ चॉईस आणि आर्टिकल 29 राईट टू कल्चर। या कॉलेजची जे नोटीस होती हे राईट्स त्यांचा पोरींचा ते व्हायलेट होत होता। तर आमचा हे डिमांड होता कोर्टावरून की आम्हाला हे राईट्स अपहेल्ड करून द्या। कोर्टाने आमचा याचिका डिसमिस केली आहे। कॉलेजने याचिकेला विरोध करताना स्पष्ट केलं की नियम जो आहे, जी नियमावली केलेली आहे ती सर्व विद्यार्थ्यांसाठी एक समान आहे। दोन आहे आपल्या विधीमध्ये, राईट टू इक्वॅलिटी और राईट टू इक्विटी। सो राईट टू इक्वॅलिटी सर्व स्टुडंट एक समोर एक बरोबर व्हायला पाहिजे। बट राईट टू इक्वॅलिटी जर तुम्ही सच्चर कमिटीची रिपोर्ट पाहणार आहे, मुस्लिम समाजात एज्युकेशनची खूप कमी आहे। और जर तुम्ही मुस्लिम समाजात पाहणार आहे मुलगींचा स्टडी खूप कमी आहे एज्युकेशन रेशो। तर कोर्टात आम्ही ते याचिका टाकले होते की आम्हाला आमची मुलींना पुढे एज्युकेशन द्यायचं आहे। आणि काही लोक आता ग्रॅज्युएट नाही आहे, काही अशी फॅमिली आहे जे फर्स्ट ग्रॅज्युएशन करत आहे, त्यांचा बडा स्टुडंट आहे कॉलेजमध्ये। तर आमचा हेच होता की आम्हाला जरासा सूट द्यायला पाहिजे। कॅमेरामन हासिफ खान सह मी राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।